हा मॅडम. आत्मा नमस्ते. आत्मा नमस्ते ऑल ऑफ यू. या दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जेच्या सोबत जुळून आज पहिल्यांदा पहिला तुम्ही या दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जेचा उपयोग केला आहे आणि डिस्टन्स रेखी दिली आहे, बरोबर ना राठोड दादा? हो मॅडम. हा. आणि तुम्ही रेखी कोणाला दिली, डिस्टन्स रेखी पहिल्यांदा मला सांगा. पत्नीला दिले मॅडम. बरं. काय विचारलं तुम्ही त्यांना, आता आता काय वाटलं त्यांना? हा विचारला, बाजूलाच आहे मॅडम, बाजूला येऊन बसली सध्या ती. तर बर पूर्ण बॉडी त्याची थंड पडली. बर आणि थोडं दुखणं जवळपास 70% इथं दुखत होतं थोडस बाजूला. हा. तर जवळपास 70% कमी झालं मॅडम. 70% दुखणं कमी झालं. तर खूप वाव. खूप धन्यवाद मॅडम. खूप धन्यवाद. त्यांना बोलू द्या. अजून अजून अजूनही शिकवलं. अजून आणू काय सांगू? शिकव अजून. या हा. या 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 या. आत्मा नमस्ते. मॅडम नमस्ते मॅडम. काय झालं, काय नमस्ते काय दुखत होतं? मॅडम. म्हणजे माझं हे साईडच राईट साईडच दुखायला. बरं बरं बरं. म्हणजे माझं एकदमच बसले मी तर हं. एकदमच बॉडी म्हणजे थंडी पडली. थंडी पडली तर मला वाटलं एकदमच असं गार कसं काय एकदमच वाटायला, म्हणून असं एकदमच मला असं जाणीव झालं. दुखणं तर कमी झालं ना? एकदमच दुखणंही कमी झालं. हो, दुखणंही कमी झालं. म्हणजे जास्त मी बाहेरून जाऊन आली होती तर ते दुखणं वाढलं होतं. तर मी बसली तर एकदमच कमी झालं. थँक्यू म्हणा. एकदमच कमी झालं. दादाला सुद्धा थँक्यू म्हणा, थँक्यू. गुरुजीला सुद्धा थँक्यू म्हणा. थँक्यू. ओके. थँक्यू. धन्यवाद. धन्यवाद. कोटी ओके. कोटी धन्यवाद. अधिक कोण बोलणार सांगा. पहिल्यांदा आपण डिस्टन्स रेखी दिली. शिल्पाताई. हा, पहिले शेअरिंग कोण करणार? जे लोक रिपीटर नाही आहेत. हा, बोला शिल्पाताई, माईक सुरू करा. मी मॅडम माझ्या मुलीला दिली, ती पुण्याला असते. हम्म. आणि तुम्ही? मी नागपूरला असते. हम्म. तिला फ्रेश वाटलं, ऑफिस मधनं आली ती. मला फ्रेश वाटतंय मम्मी म्हणाली एकदम. आणि असं काही सांगता येत नाही म्हणाली, पण फ्रेश वाटतंय मला. खूप बोलली. सुंदर. ऊर्जा देताना तुम्हाला काय वाटलं शिल्पाताई? मला असं डोलल्यासारखं वाटलं मॅडम. बर. असं वाटतं का? मला असं वाटलं लगेच डोळे उघडू की काय, असं होऊ म्हणजे शकतं, सुरुवात आहे डोलत ना. होत. पहिल्यांदा दिली आहे ना आपण. पहिल्यांदा हो आपण डिस्टन्स रेखीचा उपयोग केलेला आहे, फर्स्ट टाइम. काही ना काही स्वतःला हो अजून सवय व्हायची राहिली ना, हो की नाही? हो. हा. पण एक पहिल्यांदाच केलेला अनुभव आणि काय फरक पडतो, काय ऊर्जा आहे स्वतःमध्ये, या ऊर्जेचा योग्य हो. उपयोग केल्याने काय रिझल्ट येतो, ही क्युरिओसिटी असते ना, त्यासाठी आपण. चला नेक्स्ट, पटकन हात वर करा. हा हा, मनीषा, माईक सुरू करा, पटकन पटकन. त्यानंतर कोण? प्रकाश दादा. ओके, विचारा तोपर्यंत त्यांना. सुषमाताई. मनीषा, माईक सुरू करा. हा. हा, केला केला. हं. मी मुलीला दिली होती. तिचं एकदम ते काहीतरी असं येतंय माझ्याकडे, तिला जाणवलं. जाणवलं आणि ती एकदम रिलॅक्स झाले. सगळं विचार ते गेलं आणि हाताला वगैरे घाम होता ना, छान वाटली मम्मी एकदम. छान. मस्त झालं. हो. थोडस मनीषा, तुम्ही खूप आहे ना धन्यवाद. मोबाईलच्या जवळ बसत चला. थोडस रेंजचा इश्यू येतो तुमचा. एकदम हं. बाकी काहीच नाही, तो हेडफोनच चुकीचा आहे, बाकी काही नाही, आता सगळं ओके आहे. हा. येड चुकीचं आहे. हा. बाकी तुमचा आवाज ओके आहे. आलं माझ्या लक्षामध्ये. तिला रिलॅक्स वाटलं, छान वाटलं, मस्त वाटलं, खूप सुंदर. बहुत बढिया. प्रकाश दादा, त्यानंतर सुषमा. हा. प्रथम तर मला वाटलं की ते करताना की खरोखर मी नाशिकला आहे. मी मिसेसला दिलं, म्हणजे अर्धांगीला. ती मुंबईला आहे आणि ती माझ्या समोर असं, म्हणजे अर्ध करताना असं वाटलं की खरोखर समोर बस. आणि तिला मी फोन करून विचारलं तर ती बोलली तिला व्हेरिकोजचा वगैरे त्रास आहे आणि थोडा मणक्यामध्ये थोडासा गॅप वगैरे आहे. तर तिला मी विचारलं तर ती बोलली की मला फुल रिलॅक्स वाटतंय आणि थोडस असं छान. मन पूर्ण शांत झालंय. आणि जे असं म्हणजे स्वस्त असं वाटायला लागलंय, म्हणजे एकदम शांत थंडगार अंग झालंय वगैरे, असं थोडस भावना. थँक्यू. थँक्यू मॅडम. थँक्यू रेकी. थँक्यू. धन्यवाद. येस. खूप सुंदर. खूप छान.
खूप छान. सुषमाताई. सुषमाताई नंतर प्रियंका. ओके. सुशांत तुम्ही थोडेसे समोर या. ब्लर केलंय ना तुम्ही बॅकग्राऊंड, त्यामुळे तुम्ही पण दिसत नाही. सुषमाताई कोणाला दिली? मी मिस्टरांना दिली मॅडम, पण काय हा, त्यांचा फोन आला तर ते फोन मध्येच गेले, त्याच्यामुळे काही सांगता येत ओके. नाही. काही हरकत नाही. तुम्हाला काय वाटलं? मला तर काहीतरी असं जात आहे, असं काहीतरी असं वाटलंय. छान. आणि पहिल्यांदा ना मॅडम, जेव्हा मी रेकॉर्डिंग ऐकली होती तेव्हा मी माझ्या मुलीला दिलं होतं हे. हं, रेकॉर्डिंग जेव्हा ऐकली तेव्हा सिम्बॉल वगैरे झाले होते आपले, हं, तेव्हा हं. तेव्हा माझी मुलगी झोपूनच गेली शक्य. हो, होऊ शकते ताई. होऊ शकते ना. छान. कारण ना सुरुवातीला जेव्हा सिम्बॉल वगैरे झाले होते तेव्हा मी हे सगळं करून बघितलं, तिच्यावरती माझ्या समोर बसली होती, तेव्हा ती डायरेक्ट झोपली. मम्मी मला झोप, झोपून गेली. आणि ती टाळू वगैरे म्हणजे जीप टाळूला वगैरे लावून होती. आता मिस्टरांचं तर ते फोन आला त्यामुळे ते गेलं, ते असं झालं. तरी या बॅचमध्ये बऱ्याच जणांचे जोडीदार बसले तरी हे मलाही नवल आहे कसे काय बसले तर. ठीक आहे. ओके, आपण स्वीकार करूया. जे आहे ते स्वीकार करूया. काही हरकत नाही. पण आपल्याला एक रिलॅक्सेशन आणि हळूहळू जे काही आहे ना, आपण ते समोर आपल्यासोबत बसलेच पाहिजे असं नाही. पण आपल्याला अनुभव की बाबा ते काय सांगतात आहे ना, यासाठी आपण त्यांना समोर बसवलं. नाहीतर डिस्टन्स रेखी त्यांना न सांगता सुद्धा आपण देऊ शकतो. ओके? हां. खूप सुंदर. सुशांत, प्रतिभाताई, प्रियंका. चला, ज्याचा माईक पटकन सुरू होईल. सुशांत. हॅलो. हं. जोरात. हा, येतोय आवाज? आवाज येतोय? हो. बसायला सांगितली तिला मी स्टार्टिंग पुढे 2 मिनिटं बसली आणि परत कामातच बस. आई आहे ना ती तुमची? ती ऐकणार हा. कशाची? तुम्हाला काय वाटलं? हा, छान वाटलं. हं. काल काल कॅन्डल रेकी घेताना सुरुवातीला त्या कॅन्डल वरती आपण ते सिम्बॉल वगैरे टाकले. नंतर मला एवढी झोप लागली ना, 5-10 मिनिटं मी झोपलो होतो. परत मम्मीने उठवलं, परत कॅन्डल पेटवले, कॅन्डल लावलं आणि मग परत बसलो होतो. काय झालं ते काय माहित. शक्तिपात घेताना पण असंच झालं. झोपी घेतो. नाही, आपण झोपत नाहीये सुशांत. त्याला झोप म्हणत नाही. आपण त्याला ट्रान्समध्ये जाणं म्हणतो. ओके, शून्य विचारामध्ये जाणे आणि यासाठीच तर सगळा अट्टहास सुरू आहे ना, शून्यत्वात जाण्यासाठी. हां? ते पूर्ण पूर्ण ब्रेन बंद झाला. येस. बंद नाही म्हणत त्याला. काय कर शब्द सकारात्मक वापरा. ओके. यालाच ध्यान लागणं म्हणतात आणि हे ध्यान लागण्यासाठी लोक 3-3 तासाचं ध्यान करतात. त्या 3 तासाच्या ध्यानामध्ये जर का 20-30 सेकंद जरी किंवा 1 मिनिट जरी मिळाला ना, तरी खूप कमावला असं असतं. त्या विचार शून्यतेसाठीच ध्यान करायचं असतं. ओके. आणि तुम्हाला एवढ्यामध्ये जर एवढं होतंय तर थँक यू म्हणा युनिव्हर्सला. म्हणून त्या दिवशी तुम्ही म्हटलं होतं ना, की मॅम मी नॉन-व्हेज खाल्लं ना, की मला एलर्जी होते. मग मी तुम्हाला म्हटलं होतं थँक म्हणा युनिव्हर्सला. कारण युनिव्हर्सने तुम्हाला त्यासाठी नाही निवडलं आहे. तुझ्या उच्च स्तरावरील विकास करण्यासाठी, तुझी ती आध्यात्मिक प्रगती करण्यासाठी तुला निवडलं आहे. हा तो संदेश आहे. ओके? धन्यवाद देखील. ते विषय एक सांगतो, अनुभव एक सांगतो पण लाईफ मधला जोरात बोला. आताचा. तुमचा आवाज नाही येत आहे हा सुशांत. मोठ्याने. नाही तर हा व्हिडिओच्या जवळ या म्हणजे माईकच्या याच्या. माझा एक जॉब चालूच होता. हं, जॉबचं मी बघत होतो. अं, मला एक म्हणजे आता हे एक जॉबचा प्रॉब्लेम आलता इथं स्टार्टिंग करतोय, 1.5 वर्ष झालं करतोय. इथं प्रॉब्लेम आलता. मग रेकीव मध्ये आल्यावरती लगेच दुसरा जॉब मिळून गेला. छान. हा, तर एक आणि चांगल्या गॅरंटी आहे स्कूलला की पहिल्या जॉईन केलं. जॉबपेक्षा हा जॉब चांगला असेल अधिक. हा, खूप छान आहे. खूप म्हणजे स्कूल चांगला आहे, इंटरनॅशनल स्कूल आहे. हा, आणि त्यांचाच फोन आला मला परत रिटर्न, कधी येतात. परत मी येऊन गेलाच नाही. गुड. आणि त्यांनी म्हणले, मला असं म्हणले, माझं काही एवढं इंग्लिश कम्युनिकेशन वगैरे नाही ना, आपले ग्रामीण भागात शिकवत असल्यामुळे एवढं इंग्लिश कम्युनिकेशन होत नाही. ते म्हणले फक्त तुमचं इंग्लिश तुम्हाला सुधारावं लागेल, पण तुमचं ते डेमो तुम्ही जे शिकवता मुलांना ते बघून तुम्हाला चॉईस केलं. खूप सुंदर.
बस ब्रह्मांडाचे धन्यवाद मानायचे. हं? आणि खूप खूप अभिनंदन तुमचं. एक संधी जर हातामधली गेली ना, तर घाबरू नका. हा. त्यापेक्षा अधिक चांगली संधी तुम्हाला मिळणार आहे, कारण तुम्ही ब्रह्मांडासोबत जुडलेले आहे. कायम लक्षात ठेवा सगळ्यांनी. ओके? आणि याच्या अगोदर खूप टेन्शन वगैरे घ्यायचं, कसं व्हायचं, काय व्हायचं, छोट्या छोट्या गोष्टीवरती टेन्शन घ्यायचं, एकदम लहान गोष्ट झाली तरी. आणि आता ह्यावेळेस काहीच वाटत जे रेकेला जॉईन केल्यापासून जास्त छान. कुठल्या गोष्टीचा विचार नाही, काय नाही, असं एकदम लाईफ मस्त चालू. मस्त. ब्रह्मांडाचे धन्यवाद माना. खूप धन्यवाद माना. बस बाकी काहीच नाही. ओके? खूप छान. प्रियंका ताई. मिस्टरांना दिली रेकी. हां. त्यांना शांत वाटलं, म्हणजे स्थिर वाटल्यासारखं वाटलं. हां. आणि मला जाताना असा प्रवाह हातामधनं असं वर गेल्यासारखा दिसला प्रवाह. छान. खूप मस्त. खूप सुंदर, खूप सुंदर. मला वाटते प्रतिभाताई बोलू शकता तुम्ही? मॅडम मी म्हणजे 10 दिवस नसल्यामुळे मला जास्त एवढं लक्षात आलं नाही, पण हां, मी हां. स्वतःवरच थोडंफार हे केलं मॅडम. बरोबर. हा शांत वाटलं? हा शांत वाटलं. गुड, गुड, गुड. ओके? खूप सुंदर. नियती. लावला का त्या नियतीला फोन? नियती. माईक सुरू नाही होत का तुझा? माझा आवाज नाही येत तुझ्याकडे? नाही, मे बी तिचा माईक सुरू होत नाहीये. आपल्याला दिसते नियती, पण नियती माझा आवाज पोहोचतो तुझ्यापर्यंत? अच्छा, कोण राहिलं अजून? अनिता ताई, मीनाक्षी ताई. हा. मी स्वतःलाच दिली रेकी, हं. कारण आता थकून आली होती, दमली होती मी, पण छान वाटलं. छान गुड. वाटलं, एकदम रिलॅक्स वाटलं. आणि पाठीत जरा थोडस चालून आल्यामुळे दुखत होतं, पण तिथे एकदम थंडावा जाणवला कमरेमध्ये. पण आता खरंच खूप फ्रेश वाटतंय, छान वाटलं. आणि आपले अगोदरचे अनुभव आहेतच आपल्याकडे त्याच्यामुळे हा पण अनुभव छान आहे, एकदम बरोबर. फ्रेश वाटलं. खूप छान. कारण आता 90 वर्षाच्या वडिलांना एक अंघोळ करून आल्यानंतर खरोखर जीव थकतो. ऊन केवढं आहे, सगळं काय आहे. खूप सुंदर. छान. आनंद सर्वीकडे. अशीच सर्वांनी दिव्य ऊर्जा घ्या. ऊर्जेसोबत जुडा आणि ना इतरांना ऊर्जा द्या. ओके. मी अधिक एक सिक्रेट सांगते तुम्हाला. फक्त आता रेकॉर्डिंग थांबल्यानंतर. अच्छा, मला एवढं विचारायचं आहे, एक कुठेतरी विश्वास बसला स्वतःचा स्वतःवर, की मी पहिल्यांदा दिव्य ऊर्जेसोबत डिस्टन्स रेकी हा एक प्रयोग केला आहे आणि मला छान अनुभव आला. यामुळे स्वतःवरचा विश्वास वाढला. हात वर करा. कोणाकोणाला वाटलं? खूप आनंद झाला. आहे ना? आपल्या हातामधून ऊर्जा प्रवाहित होते. समोरची व्यक्ती छान असा रिझल्ट देते. सुषमाताई, तुमच्या लेकीन दिला ना तुम्हाला अगोदर रिझल्ट? ती झोपली म्हणजेच खूप जास्त रिझल्ट आहे. आहे ना? बस ब्रह्मांडाचे धन्यवाद मानायचे. कायम धन्यवाद मानायचे. एवढं लक्षात घ्या. तुम्हाला काही बोलायचंय मनीषा? हात वर केला परत? हो, ते आपण हां. लव्ह वर्डचे केले होते मॅडम. हं. तो फरक खूप जाणवला मला. म्हणजे आपण केलं नव्हतं का रिलेशनशिप साठी परवा दिवशी? हो, हं. त्याचा फरक खूप जाणवला. छान. जाणवला म्हणजे आमचं एकदम मस्त वाटलं. बॉन्डिंग एकदम छान वाटली दोघांची पण. असं झालं खूप का, की एवढ्या धन्यवाद दिवसातून त्याच्याबद्दल. पहिल्यांदा आम्ही भांडण नाही केलं? हो, असं झालंय खरंच. आणि एका शब्दावर चर्चा नाही झाली, वाद नाही झाला. त्याच्यामुळे खूप आनंद झाला. खूप सुंदर. आपण मस्त लग्नाचे वाटलं. प्रोटोकॉल घेतला, मी विसरली होती. घेतलाय. घेतलाय. खूप सुंदर. खूप छान. मस्त. आनंद सर्वीकडे. थँक यू म्हणायचं युनिव्हर्सला. थँक यू. थँक यू. थँक्यू.